श्यामची आई हे मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट कलाकृती आहे, जी आईच्या प्रेमाचे, संस्कारांचे आणि हृदयस्पर्शी शिकवणींचे चित्रण आहे. श्यामची आई ही करुणा, दृढ निश्चय आणि मानवी आत्म्याच्या मूल्यांची शक्तिशाली आठवण आहे. मागच्या व्हिडिओ प्रमाणेच याही व्हिडिओमध्ये आपण साने गुरुजी यांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यातून मिळालेल्या शिकवणी पाहणार आहोत. पण सुरुवातीला तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. यामुळे मला ही मेहनत करण्यास प्रोत्साहन मिळते. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. प्रसंग पहिला. श्यामच्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हाकलून दिले. भाऊबंदकी या भारतवर्षामध्ये कौरव पांडव यांच्या काळापासून चालत आलेली आहे. हे प्रसंग सांगताना साने गुरुजी म्हणतात, ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, 30 वर्ष त्यांनी बरा वाईटाचा संसार चालविला. भाऊ बहिणींची लग्ने केली, सर्वांचे हट्ट पुरविले आणि त्याच घरातून भाऊंना हाकलून लावण्यात आले. श्यामचे आजोळ हे गावातच होते, म्हणून रात्रीच्या वेळेस श्यामचा संपूर्ण परिवार आजोळी राहावयास गेला. पण आईचे तिथे मन लागत नव्हते. एके दिवशी आई वडिलांना म्हणाली, माझ्याच्याने इथे राहावत नाही. तुम्हाला जर मला जिवंत पाहायचे असेल तर दुसरे कुठेतरी घर बांधा. एक साधी कौलारू झोपडी बांधली तरी ती माझ्यासाठी महालाप्रमाणे आहे. गुराचा गोठाही चालेल, पण तो स्वतंत्र हवा. वाटलेच तर माझ्या पाटल्या घ्या, माझी नथ विका, पण साधी एक झोपडी बांधा, तीही स्वतंत्र बांधा. कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र, मला एवढेच पुरेसे आहे. मित्रांनो, किती मोठा संदेश. आजची तरुण पिढी समाजात वाहवा मिळवण्यासाठी कर्ज घेते, मोठमोठे लग्न करते. हे कुठंतरी चुकीचं आहे. श्यामच्या आईने आपल्याला शिकवलं स्वाभिमान जपायला, स्वतंत्र स्वाभिमानाने जगणे शिकवले. प्रसंग दुसरा. मे महिन्याच्या सुट्टीत श्याम घरी आला. आईला आधार व्हावा म्हणून श्याम घरातील सर्व कामे करत असे. आईला पाणी भरण्यास, धुणे धुण्यास, स्वयंपाक करण्यास, घरकाम करण्यास प्रत्येक वेळी मदत करत असे. असेच एके दिवशी संध्याकाळी माई लेकरे अंगणामध्ये दळण दळीत होती. शेजारच्या जानकी वहिनींनी जात्याचा आवाज ऐकला आणि त्या घरी आल्या. तेव्हा त्यांनी पाहिले आणि त्या म्हणाल्या, श्याम, काय बायकांसारखी कामे करतोस? त्यावेळेस आईने खूप मार्मिक उत्तर दिले. आई श्यामला म्हणते, आईचे काम करण्यात कसली रे लाज? तो पंढरीचा पांडुरंग जनाई सोबत दळणदळी, तिचे धुणे धुई, नामदेवाच्या कीर्तनात टाळ्या वाजी, सोपानाची गुरे राखी. देव प्रत्येकाच्या मदतीला धावतो, त्याप्रमाणे तूही मला मदत करतोस. मित्रांनो, आजची स्त्री नोकरी करत असेल तर संसाराचा गाडा पुढे ढकलण्यासाठी दोघांनीही खांद्याला खांदा देऊन काम केलं पाहिजे. पुरुषांनीही आपलं पुरुषत्व बाजूला ठेवून आपल्या पत्नीला, आईला घरकामामध्ये मदत केली पाहिजे. हीच शिकवण आपल्याला या प्रसंगामधून मिळते. प्रसंग क्रमांक 3. श्यामला लहानपणापासूनच पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली होती. बालपणी लागलेली ही सवय पुढे खूप दृढ होत गेली. पुराणातील पोथ्या पुराणे वाचून श्यामचे मन भक्तिमय, भावमय आणि श्रद्धामय झाले होते. एक ग्रंथ वाचण्यासाठी श्यामकडे पैसे नव्हते. तेव्हा घरी आलेल्या पाहुण्यांच्या खिशातील एक नोट श्यामने चोरली. पण मनात हजारो प्रश्नांचं वादळ उठलं होतं. पाहुणे जायला निघाले. त्यांनी नोटा मोजल्या, त्यामध्ये एक नोट कमी भरली. तेव्हा भाऊ श्यामला म्हणाले, श्याम, तू तर नाही ना घेतलेस पैसे? घेतले असतील तर देऊन टाक. तेव्हा आई घरातून बाहेर आली, म्हणाली, माझा श्याम कधीही चोरी करणार नाही आणि जर केलीच तर तो लगेच कबूल होईल. श्याम म्हणतो, माझ्या आईचा माझ्यावर किती विश्वास, आधी घेणार नाही आणि जर घेतलीच तर लगेच कबूल करेल. आईची माझ्यावर केवढी मोठी श्रद्धा. आईचा विश्वासघात मी करू का? मला किती मोठे पाप लागेल. असा विचार करून श्याम रडायला लागला आणि
आपल्या हातातली ती नोट आईकडे दिली आणि म्हणाला, आई मला माफ कर. आजपासून तुझा श्याम कधीही चोरी करणार नाही. आई, मी ही नोट पुस्तक वाचून मोठा होण्यासाठी चोरली. मला क्षमा कर. त्या दिवशीची शिकवण, तो विश्वास श्यामने आयुष्यभर जपून ठेवला व कधीच चोरी केली नाही. प्रसंग 4. श्यामने भाऊंनी खाऊला दिलेले पैसे साठवले आणि आपल्या लहान भावासाठी सदरा विकत घ्यायचा ठरवला. दिवाळीच्या वेळी श्याम घरी आला आणि आईला तो सदरा दाखवला. आईचे डोळे भरून आले. लहान भावासाठी श्यामने केलेली ती कृती खूप काही सांगून जात होती. आई श्यामला म्हणाली, श्याम, तू वयाने लहान आहेस, पण बाळा, तू मनाने खूप मोठा आहेस. असंच आयुष्यभर राहा. अशी ही संस्कारांची शिदोरी म्हणजेच श्यामची आई. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. न विसरता चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी.